वर्धा लोकसभा निवडणुकीकरता बच्चू कडूंची आता चाचपणी सुरू झाली आहे। बच्चू कडू वर्धा लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जाते। वर्धा लोकसभा निवडणूक लढवावी प्रहार कार्यकर्त्यांनी अशी मागणीच आता बच्चू कडूंकडे केलेली आहे। कार्यकर्ते बच्चू कडूंना भेट घेणार असल्याचं देखील आता समजतंय। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। वर्धा लोकसभा निवडणुकीसाठी बच्चू कडूंची आता चाचपणी सुरू झालेली आहे। बच्चू कडू वर्धा लोकसभा निवडणूक लढण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। अमरावतीतून नवनीत राणा यांना तिकीट दिलं जाऊ नये किंवा नवनीत राणा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ नये अशी आग्रही मागणी खरं तर बच्चू कडूंची होती। त्यानंतर नवनीत राणा यांना भाजपनं अमरावतीतून उमेदवारी जाहीर केली, पण बच्चू कडू आपल्या भूमिकेवर ठाम असताना दिसतात। वर्धा लोकसभा निवडणुकीकरता बच्चू कडूंची आता चाचपणी सुरू झाली आहे। बच्चू कडू वर्धा लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जाते। वर्धा लोकसभा निवडणूक लढवावी असा प्रहारच्या कार्यकर्त्यांची बच्चू कडूंकडे मागणी आहे आणि हेच कार्यकर्ते बच्चू कडूंची आज भेट घेणार असल्याचं देखील कळतंय। याच विषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सूरज दहाड यांच्याकडून। सूरज, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? बच्चू कडू आता वर्धा लोकसभा निवडणुकीकरता चाचपणी करतायत अशी चर्चा सुरू झाली आहे। निश्चितच लागली। आपण जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्याचे जे आहे 5 तालुके आणि 2 विधानसभा मतदारसंघ जे आहे जे वर्धा लोकसभा क्षेत्रामध्ये येतात आणि त्याचं जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर जे आहे जे 5ही जे तालुक्यामध्ये आहे प्रहारचे मोठ्या प्रमाणावर मतदार आहे आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर प्रहारच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की बच्चू कडूंनी वर्धा लोकसभा लढवावी आणि त्याची जी चाचपणी आहे जे खुद्द बच्चू कडू सुद्धा वर्धा लोकसभेसाठी करत आहे। वर्धा लोकसभेमध्ये आपण जर उभं राहिलो तर काय परिस्थिती राहू शकते अधिक जे बच्चू कडू आहे ते चाचपणी करताय। आज जर पाहिलं तर आज वर्धामध्ये सुद्धा रक्तदान शिबिर जे आहे ते प्रहारच्या कार्यकर्त्यांनी ठेवलेलं आहे आणि त्याच निमित्त जर पाहिलं गेलं तर साधारणतः 200 ते 300 कार्यकर्ते जे आहेत ते वर्धाच्या जिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये रक्तदान करणार आहेत आणि दुपारी 2 वाजता जे आहे संपूर्ण प्रहारचे कार्यकर्ते जे आहेत ते आमदार बच्चू कडू यांच्या निवासस्थानी जे आहे अमरावती जिल्ह्यातील कुरळपूर्णा या ठिकाणी येणार आहे आणि त्याच ठिकाणी बच्चू कडूकडे मागणी करणार आहे की भाऊ तुम्ही वर्धा लोकसभा निवडणूक लढवावी, आम्ही तुम्हाला ताकदीने जे आहे जे लोकसभेमध्ये पाठवू। आतापर्यंत आपण राज्य सरकारकडे विधानसभेमध्ये प्रश्न मांडले, आता थेट दिल्लीत जाऊन तुम्ही शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांचे बेरोजगारांचे प्रश्न मांडा असे जी याचना आहे ते बच्चू कडूकडे करणार आहे। आणि एकूण जर पाहिलं गेलं तर बच्चू कडू यावर काय भूमिका घेतात, खरंच बच्चू कडू वर्धा लोकसभा निवडणूक लढतात का, याकडे जे संपूर्ण राज्याचं न तर प्रहारच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चित धन्यवाद सूरज, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।